जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक आपल्यासमोर मतदान जनजागृतीवर पथनाट्य सादर करीत आहोत। तर या ठिकाणी आज मंडळी जमलेली आहे। सर्व मंडळी आज या ठिकाणी जमलेली आहे। मग काय म्हणणार या सर्व मंडळींचं? अगं सांग सखे, कशी मी सांगू? अगं सांग सखे, कशी मी सांगू? आज आपण या ठिकाणी कथा सांगणार आहोत का? नाही। मग आपण या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत का? नाही। मग आपण या ठिकाणी करायचं तरी काय? करायचं तरी काय? काय विचारता? आपण या ठिकाणी करणार आहोत पथनाट्य। पथनाट्य? मतदान जनजागृतीवर पथनाट्य। लोकशाहीचा जागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो। मतदार राजा जागा हो म्हणजे काय? मतदार राजाचा जागाच आहे, अजून जागा हो म्हणजे काय? काही समजले नाही। सर्वच मतदार मतदान करत नाही, म्हणून तर मतदानाचा टक्का कमी आहे। ज्या ज्या लोकांना मतदानाचं महत्व समजलं आहे तेवढेच मतदार फक्त मतदान करतात। सर्वच मतदार मतदान करत नाही। माझ्या या गोष्टीवर काही विश्वास बसत नाही। तुझ्या या गोष्टीवर विश्वास बसत नाही? नाही। चल तर बघूया मग गावामध्ये चक्कर मारू। टिंग टॉंग टिंग टॉंग, कोण आहे? काही अगोदर दार तर उघडा तुम्ही। कोण आहे? काय काम काढलं तुम्ही? चांगली झोपली होती मी, तुम्ही माझी सर्व झोपमोड केली। नमस्कार ताई, मी बियानो आहे। तुमचे नाव मतदार यादीमध्ये आहे आणि तुमच्या कुटुंबातील 4 मतदारांची नाव यादीमध्ये आहेत। तर तुम्ही सर्व मतदारांनी येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपलं मतदान करायचं आहे। मी मतदान करणार नाही आणि माझ्या घरातील कोणीही व्यक्ती मतदान करणार नाही। असं नका म्हणू ताई, मतदान करणं हा आपला अधिकार आहे। आपण या भारताचे सुजाण नागरिक आहोत। आपलं उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर मतदान हे केलंच पाहिजे। आम्ही सर्व उमेदवार सारखेच असतात। बघा, गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गटारी नाही, बाजार मालाला किती भाव वाढले, सिलेंडरचे भाव वाढले। आम्ही मतदान करणार नाही म्हणजे नाही। पण ताई, ह्या सर्व समस्या घरात बसून सुटणार आहेत का? त्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या मतदारसंघातून योग्य भावी उमेदवार जर निवडून दिला तर तुमच्या समस्या अगदी सहजगत्या सुटतील। सर्व उमेदवार सारखेच असतात। 5 वर्षानंतर कुणी डुंकूनही बघायला येत नाही, त्यामुळे आम्ही मतदान करणार नाही म्हणजे नाही। दार उघड बाई आता, दार उघड। 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 मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो, 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 मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो। पाहिलंस, अशा आहेत आपले मतदार। तरी देखील सर्व 100% मतदान करत नाही। माझ्या या गोष्टीवर अजून विश्वास बसत नाही। तुझा अजून पण विश्वास बसत नाही या गोष्टीवर? नाही। चल तर मग गावात फेरफटका मारून बघूया दुसरा मतदार। अहो आजोबा, एवढ्या उन्हात कुठे चाललात तुम्ही? अरे बाबा, आज विधानसभेचं मतदान आहे ना, आपल्या जवळच्या मराठी शाळेत मतदान करण्यासाठी जातोय मी। तुम्ही एवढे म्हातारे वयस्कर, तुम्हाला कसं करता येणार मतदान? तुम्ही तर आला नाही। तू नाही येणार का? नाही, आज मला सुट्टी आहे ऑफिसला। आज मी मस्त घरी मजा करणार, आराम करणार, दिवसभर मस्त झोपणार, टीव्ही बघणार
आणि रात्री मस्त पार्टी करणार. मी मतदान या ठिकाणी भानगडीत पडत नाही, मी मतदान करणार नाही. लोकशाही आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आराम करून तरी काय करणार. आपण मतदानाला जाऊन योग्य उमेदवाराला मतदान करून आपला अधिकार बजावला पाहिजे. तू तर मला चांगला शिकला सोडला दिसतोय, तर तू असा अडण्यासारखं का करतोय. चल मतदान करायला. पाहिलं अशा आहे ते आपले मतदार. आणि तू म्हणते माझा अजून विश्वास नाही. आता तरी विश्वास पटला की नाही मतदार जागरूक आहे की नाही या गोष्टीवर. सर्वच मतदान करत नाही. मतदारांमध्ये मतदान जनजागृतीची गरज आहे. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो. 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 लोकशाही जर बळकट करायची असेल तर 18 वर्षावरील प्रत्येक मतदाराने मतदान करून योग्य उमेदवाराला निवडून दिलंच पाहिजे. गावाचा विकास करायचा असेल, जिल्ह्याचा विकास करायचा असेल आणि पर्यायाने राज्याचा जर विकास करायचा असेल तर योग्य उमेदवाराला मतदान केलंच पाहिजे. आणि जो कोणी देशाचा विकास करत नसेल तर मतदारांनी मतदान यंत्रावरील नोटाचा वापर करून त्याला लोकशाहीची ताकद देखील दाखवून दिली पाहिजे. म्हणून म्हणतो मतदान करा, आपली जबाबदारी पूर्ण करा. दिनांक 20 नोव्हेंबर 2024 बुधवार रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक प्रक्रिया आहे. तरी गावातील सर्व 18 वर्षापुढील सुजाण नागरिकांनी आपल्या गावातील मराठी शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव येथे जाऊन मतदान करायला विसरू नका. लक्षात ठेवा दिनांक 20 नोव्हेंबर 2024 वार बुधवार. तेव्हा सर्व मतदारांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी योग्य उमेदवाराला मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवायला विसरू नका. मतदान करा, लोकशाही बळकट करा. मतदान करा, लोकशाही बळकट करा. मतदान करा, लोकशाही बळकट करा. मग आता मला सांगा, गावाचा विकास करायचा असेल तर योग्य उमेदवाराला मतदान करा. आणि जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर योग्य उमेदवाराला मतदान करा. आणि जर राज्याचा विकास करायचा असेल तर योग्य उमेदवाराला मतदान करा. म्हणून म्हणतो माझं मत माझा अधिकार, माझं मत माझा अधिकार. मतदान करा, लोकशाही बळकट करा. मतदान करा. लोकशाही बळकट करा. तुमच्या हातात आहे ताकद, योग्य उमेदवाराला द्या मत. तुमच्या हातात आहे ताकद. योग्य उमेदवाराला द्या मत. सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करण्यात येते की येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी बुधवारी सर्व मतदारांनी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत अवश्य नोंदवा. धन्यवाद.